Hello and welcome in this video on heat of ionization. In this video we are going to discuss how this heat of ionization experiment is to be carried out. This experiment belongs to physical section. Now let us begin with the heat of ionization experiment. Heat of ionization is symbolized as delta HI आणि हा जो एक्सपेरिमेंट आहे तो 15 मार्कासाठी परीक्षेमध्ये असतो. तर हा एक्सपेरिमेंट या एक्सपेरिमेंटचं एम आहे टू डिटरमाइन द हीट ऑफ आयोनायझेशन ऑफ वीक ॲसिड. तर वीक ॲसिड या ठिकाणी आपण वापरणार आहे ते म्हणजे ॲसिटिक ॲसिड आणि त्याची आपल्याला हीट ऑफ आयोनायझेशन फाइंड आउट करायचे आहे. आता या एक्सपेरिमेंटचे पूर्ण डिटेल्स बघण्या अगोदर मी आपल्या ग्रुपवर प्रॅक्टिकल हँडबुक मधून या एक्सपेरिमेंटचे 2 पेजेस जे आहेत त्याचे फोटोग्राफ्स मी पाठवेन. त्या फोटोग्राफ्समधली जी काही डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती सगळी वाचा. मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तीच इन्फॉर्मेशन तिथे आहे. म्हणजेच हा एक्सपेरिमेंट कसा करायचा आहे त्याची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी आहे. ती एकदा वाचा, हा व्हिडिओ बघा. याच्यामध्ये मी रीडिंग्स जे दिलेले आहेत त्या तुमच्या पेज लिहून काढा आणि हा एक्सपेरिमेंट जो आहे तो तयार ठेवा. तर हा एक्सपेरिमेंट जो आहे तो आपण 2 पार्टमध्ये करणार आहे. तो पहिला पार्ट जो आहे पार्ट ए, तर याचं टायटल आहे ते म्हणजे हीट ऑफ न्यूट्रलायझेशन ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. याला म्हटलेलं आहे डेल्टा H1. हीट ऑफ न्यूट्रलायझेशन ऑफ स्ट्रॉंग ॲसिड. या ठिकाणी स्ट्रॉंग ॲसिड जे आहे ते आपण हायड्रोक्लोरिक ॲसिड वापरतोय आणि स्ट्रॉंग बेस जो आहे तो सोडियम हायड्रॉक्साईड वापरतोय. त्याच्यानंतर सेकंड पार्ट बी जो आहे त्याच्यामध्ये हीट ऑफ न्यूट्रलायझेशन ऑफ अँड स्ट्रॉंग बेस अँड दॅट इज नथिंग बट दी डेल्टा H2. या डेल्टा H1 आणि डेल्टा H2च्या व्हॅल्यूज जर आपल्याला मिळाल्या तर आपल्याला डेल्टा HI म्हणजे हीट ऑफ आयोनायझेशन ॲसिटिक ॲसिडची फाइंड आउट करता येते. सो द फर्स्ट टास्क इज टू फाइंड आउट डेल्टा H1 then delta H2 and at the end we can find out the delta HI value, that is heat of ionization. Now let us begin with this experiment. या एक्सपेरिमेंटसाठी तुम्हाला जे काही ग्लासवेअर लागणार आहे ते म्हणजे 250 ml चा बीकर लागेल. त्याच्यानंतर पॉलिथिन बॉटल लागेल, थर्मोमीटर लागेल आणि मेजरिंग सिलेंडर लागेल. केमिकल्स जे लागणार आहे ते 0.5 नॉर्मलचं हायड्रोक्लोरिक ॲसिड, सोडियम हायड्रॉक्साईड आणि ॲसिटिक ॲसिड हे 3 सोल्युशन्स या ठिकाणी लागणार आहेत. तर पार्ट एची प्रोसिजर आपण बघूया. पार्ट एमध्ये पहिल्यांदा 100 ml स्ट्रॉंग बेस म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड पॉलिथिन बॉटलमध्ये घ्यायचं मेजरिंग सिलेंडरच्या सहाय्यानं. त्याच्यानंतर त्याचं टेम्परेचर जे आहे ते थर्मोमीटरच्या सहाय्यानं नोट डाऊन करायचं. ते टेम्परेचर जे आहे ते स्मॉल T1 असेल. तर स्मॉल T1 टेम्परेचर जे आहे ते इथं मी दिलेलं आहे बघा. स्मॉल T1 27 डिग्री सेल्सिअस. हे 27 इथं आलं प्लस 273 आणि याचं जे काही उत्तर येईल ते केल्विनमध्ये येईल अँड दॅट इज नथिंग बट दिस कॅपिटल T1. त्याच्यानंतर 100 ml स्ट्रॉंग ॲसिड म्हणजे HCl बीकरमध्ये घ्या. त्याचं टेम्परेचर थर्मोमीटरच्या सहाय्यानं बघा. ते टेम्परेचर या ठिकाणी मी लिहिलेलं आहे 27.1. इथं स्मॉल T2 म्हणजे 27.1 प्लस 273. याचं जी काही सम येईल दॅट इज कॅपिटल T2 इन केल्विन. ते या ठिकाणी लिहिलेलं आहे 300.2. त्याच्यानंतर हे जे स्ट्रॉंग ॲसिडचं सोल्युशन बीकरमध्ये आहे ते सोल्युशन पॉलिथिन बॉटलमध्ये असणाऱ्या स्ट्रॉंगमध्ये केअरफुली ट्रान्सफर करायचं. त्याच्यानंतर त्या पॉलिथिन बॉटलचं टोपण व्यवस्थित लावायचं. त्याच्यामध्ये थर्मोमीटर इन्सर्ट करायचा आणि शेक केल्यानंतर स्टेडी टेम्परेचर जे आहे ते नोट डाऊन करायचं ॲज TM. तर या ठिकाणी टेम्परेचर ऑफ मिक्सचर ही इथं या ठिकाणी नोंद केलेली दिसते बघा 30.3 प्लस त्याच्यामध्ये 273 ॲड केलं हे आलं 303.3. दॅट इज दी टेम्परेचर ऑफ मिक्सचर. आता इथला हा एक कॉलम राहिला. हा कॉलम म्हणजे काय, हे रीडिंग आणि हे रीडिंग याचा ॲव्हरेज इथे घेतलेला आहे. कॅपिटल T इज इक्वल टू कॅपिटल T1 प्लस कॅपिटल T2 डिवायडेड बाय 2 हा ॲव्हरेज काढलेला आहे इनिशियल टेम्परेचर. आता इथं राईज इन टेम्परेचर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. राईज इन टेम्परेचर फाइंड आउट करण्यासाठी
फॉर्म्युला काय टी एम मायनस टी. टी एम किती आलेला आहे 303.3. टी किती आहे 300.1. सो 303.3 मायनस 300.1 दॅट इज इक्वल टू 3.2. दिस इज दी राइज इन टेम्परेचर. आणि त्याच्यानंतर हीट ऑफ न्यूट्रलायझेशन इन कॅलरीज दॅट इज डेल्टा H1 इज इक्वल टू, ही व्हॅल्यू काढलेली आहे ती येते 12,800. ही काही निगेटिव्ह येत नाही आहे कॅल्क्युलेशनमध्ये, याला निगेटिव्ह असं साईन कुठं येत नाही आहे, परंतु एक्झोथर्मिक रिॲक्शनला आपण साईन कन्व्हेन्शन्स प्रमाणे निगेटिव्ह साईन देतो. आता या ठिकाणी ज्यावेळेस आपण ॲसिड जे आहे ते बेसमध्ये ॲड करतो त्यावेळेस सोडियम हायड्रॉक्साईड जे पॉलिथिन बॉटलमध्ये आहे त्याची रिॲक्शन HCl ज्यावेळेस आपण ॲड करू त्याच्याबरोबर होते आणि त्याच्यापासून सोडियम क्लोराईड आणि वॉटर तयार होतं आणि याच्याबरोबरच हीटसुद्धा इव्हॉल्व होते. ज्या रिॲक्शनमध्ये हीट इव्हॉल्व होते त्याला आपण एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणतो आणि जी हीट इव्हॉल्व होते, जेवढी काही हीट इव्हॉल्व होईल त्याला आपण निगेटिव्ह साईन देतो. ही जी हीट इव्हॉल्व होते, आता पहिल्यांदा म्हणजे हा बेस आहे आणि हा ॲसिड आहे. ॲसिड आणि बेसमध्ये जी रिॲक्शन होते त्याला आपण न्यूट्रलायझेशन रिॲक्शन म्हणतो आणि या न्यूट्रलायझेशन रिॲक्शनमध्ये जी हीट इव्हॉल्व होते त्याला हीट ऑफ न्यूट्रलायझेशन असं म्हणतो. तर या ठिकाणी आपल्याला डेल्टा H1 ची व्हॅल्यू मिळेल 12,800 आणि त्याला आपण निगेटिव्ह साईन देतोय बिकॉज इट इज दी एक्झोथर्मिक रिॲक्शन. हा झाला पार्ट ए. आता ही हीट ऑफ न्यूट्रलायझेशन म्हणजे डेल्टा H1 ची जी व्हॅल्यू मिळालेली आहे 12,800 ती कशी कॅल्क्युलेट करायची आहे हे आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. तर कॅल्क्युलेशन्स ऑफ पार्ट ए याच्यामध्ये झेड जे आहे, झेड म्हणजे नॉर्मॅलिटी ऑफ सोल्युशन्स म्हणजे HCl आणि NaOH जे आपण घेतलेलं आहे त्याची नॉर्मॅलिटी किती आहे 0.5 नॉर्मल, म्हणजे झेडची व्हॅल्यू आपल्याला 0.5 घ्यावी लागेल. W म्हणजेच वॉटर इक्विवॅलंट ऑफ पॉलिथिन बॉटल हा 0 घ्यायचा आहे. आता पहिलं कॅल्क्युलेशन आहे Q इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ ॲसिड अँड बेस प्लस W इंटू TM मायनस T. तर व्हॉल्यूम ऑफ ॲसिड किती घेतलेला होता आपण 100 ml, बेस किती घेतलेला होता 100 ml, म्हणजे 100 प्लस 100 प्लस 0 W ची व्हॅल्यू 0 इंटू 3.2 TM मायनस T राईज इन टेम्परेचर जे आहे ती किती आलं आहे 3.2. त्याच्यानंतर हे कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर व्हॅल्यू आली क्यूची 640 कॅलरी. त्याच्यानंतर दुसरं कॅल्क्युलेशन आहे डेल्टा H1 म्हणजे हीट ऑफ न्यूट्रलायझेशन ही फाइंड आउट करण्यासाठी हा फॉर्म्युला काय बघा Q इंटू 10 डिवायडेड बाय Z. क्यूची व्हॅल्यू आपल्याला वर मिळालेली आहे 640 कॅलरी, त्याला 10 मल्टिप्लाय करायचं डिवायडेड बाय Z म्हणजे नॉर्मॅलिटी 0.5 नॉर्मल. त्याच्यानंतर हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर जी व्हॅल्यू येते ती म्हणजे 12,800 कॅलरी आणि याला आपण एक्झोथर्मिक रिॲक्शन असल्यामुळे याला आपण निगेटिव्ह साईन देतोय. ओके, तर हा झाला पार्ट ए. नाव लेट अस सी दी पार्ट बी. पार्ट ए ची जी प्रोसिजर मी आता सांगितलेली आहे त्याचप्रमाणे पार्ट बी ची प्रोसिजर करायची आहे. फरक एवढाच की स्ट्रॉंग ॲसिडच्या ऐवजी आपण आता वीक ॲसिड घेणार आहे. तर याच्यामध्ये पार्ट बी याला हेडिंग दिलेला आहे हीट ऑफ न्यूट्रलायझेशन ऑफ वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस आणि याला सिम्बॉल देतोय आपण डेल्टा H2. तर परत तीच प्रोसिजर आहे, तीच रिपीट करतोय मी. पॉलिथिन बॉटलमध्ये 100 ml NaOH घ्या, त्याचं टेम्परेचर नोट डाऊन करा. त्याचं टेम्परेचर T1 स्मॉल T1 जे आहे ती किती आलेलं आहे 27, म्हणजे सुरुवातीला जे पार्ट एमध्ये घेतलं तेवढंच घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 273 ॲड करा, जी काय व्हॅल्यू येईल T1 येईल ती आलेली आहे ती 300. त्याच्यानंतर 100 ml वीक ॲसिड बीकरमध्ये घ्या मेजरिंग सिलेंडरच्या सहाय्यानं. त्याचं टेम्परेचर स्मॉल T2 जे आहे ते फाइंड आउट करा, ते 27.1 या ठिकाणी लिहिलेलं आहे. प्लस 273 ॲड केल्यानंतर ते आलेलं आहे 300.2. ओके, या ठिकाणी 27.1 च्या ऐवजी 27.2 घ्या.
म्हणजे हे रीडिंग जे आहे ते 300.2 येईल, कारण पुढं 300.2 कॅल्क्युलेशन्ससाठी वापरलेला आहे. ओके, तर या ठिकाणी एक करेक्शन्स तेवढी करा. 27.1च्या ऐवजी 27.2 घ्या, त्याच्यामध्ये 273 ॲड करा, त्याची सम जी आहे ती 300.2 येईल. तर हे झालं ॲसिडचं टेम्परेचर. आता काय करायचं आहे, ॲसिड जे आहे ते जे बिकरमध्ये आहे ॲसिड ते पॉलिथिन बॉटलमध्ये असणाऱ्या बेसमध्ये ओतायचं आहे केअरफुली आणि शेक करायची आहे बॉटल. टेम्परेचर थर्मामीटर इन्सर्ट करून त्याच्यामध्ये त्याचं स्टेडी टेम्परेचर, दिस इज इम्पॉर्टंट, स्टेडी टेम्परेचर जे आहे ते नोट डाऊन करायचं आहे. आता हे टेम्परेचर जे आहे त्याला आपण काय म्हणतो, TM, हे TM. तर या ठिकाणी TM जे आहे ते नोट डाऊन केलेलं आहे. ते किती आलेलं आहे, 30 आलेलं आहे. त्याच्यामध्ये 273 ॲड केलं आणि हे आलं 303 आलं. आता याच्यामध्ये ज्यावेळेस आपण हे ॲसिड जे आहे ते बेसमध्ये ॲड करू त्यावेळेस रिॲक्शन कोणती होईल बघा. हे ॲसिटिक ॲसिड या NaOH बरोबर रिॲक्ट होईल आणि याच्यापासून सोडियम ॲसिटेट प्लस वॉटर, H2 नाही या ठिकाणी, वॉटर तयार होईल आणि हीट जी आहे ती इव्हॉल्व होईल. आता ही जी हीट इव्हॉल्व होते याला आपण काय म्हणतोय, डेल्टा H2, आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे त्यामुळे त्याला मायनस साईन येईल. तर ही डेल्टा H2 किती आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता या ठिकाणी प्रश्न असा येतो की स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक ॲसिड कशाला म्हणायचं. स्ट्रॉंग ॲसिड ज्याचं आयोनायझेशन कम्प्लिटली होतं त्याला आपण स्ट्रॉंग ॲसिड म्हणतो. म्हणजे HCl पाण्यामध्ये घातल्यानंतर त्याचं H+ आणि Cl- मध्ये आयोनायझेशन होतं, तसंच त्याला आपण स्ट्रॉंग ॲसिड म्हणतो. आता ॲसिटिक ॲसिड जे आहे ते वीक ॲसिड का आहे, तर ॲसिटिक ॲसिड ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये घालतो त्यावेळेस पूर्ण ॲसिटिक ॲसिडचं आयोनायझेशन होत नाही आहे, काही प्रमाणातच ॲसिटिक ॲसिड आयोनाइज होतं, म्हणून त्याला वीक ॲसिड म्हटलं जातं. आता हे ॲसिटिक ॲसिड जे वॉटरमध्ये त्याचं सोल्युशन तयार केलेलं आहे, NaOHचं सोल्युशनसुद्धा वॉटरमध्येच तयार केलेलं आहे. तर काही ॲसिटिक ॲसिड जे आयोनाइज झालेलं असेल त्याची या NaOH बरोबर रिॲक्शन होते आणि त्याच्यापासून सॉल्ट आणि वॉटर तयार होतं आणि काही हीट इव्हॉल्व होते सुरुवातीला. ही सुरुवातीला जी इव्हॉल्व झालेली हीट आहे, दॅट हीट इज युटिलाइज्ड फॉर द आयोनायझेशन ऑफ अनआयोनाइज्ड ॲसिटिक ॲसिड. सुरुवातीला जी काही हीट थोडी इव्हॉल्व झाली ती हीट ॲसिटिक ॲसिड जे आयोनाइज झालेलं नाही आहे त्याचं आयोनायझेशन करण्यासाठी वापरली जाते आणि ती हीट म्हणजेच हीट ऑफ आयोनायझेशन, तीच आपल्याला या एक्सपेरिमेंटमध्ये फाइंड आउट करायची आहे. मी काय सांगतोय ते परत एकदा रिपीट करतोय. ॲसिटिक ॲसिड हे वीक ॲसिड आहे, वॉटरमध्ये घातल्यानंतर काहीच संपूर्ण ॲसिटिक ॲसिडपैकी काही ॲसिटिक ॲसिडच त्या ठिकाणी आयोनाइज होतं, बाकीचं ॲसिटिक ॲसिड आहे तसंच राहतं. आता आयोनाइज होतं म्हणजे कसं होतं, CH3COO- आणि H+. बाकीचं ॲसिटिक ॲसिड जे आहे ते या CH3COOH फॉर्ममध्येच राहतं. आता याच्यामध्ये ज्यावेळेस आपण NaOH म्हणजे NaOHचा कॉन्टॅक्ट येईल, याच्याशी ज्यावेळेस NaOHचा कॉन्टॅक्ट येईल त्यावेळेस ही रिॲक्शन होते, सोडियम ॲसिटेट तयार होतो, वॉटर तयार होतं आणि या ठिकाणी काही हीट तयार होते. ही जी हीट सुरुवातीला तयार झालेली जी आहे ती हीट या ॲसिटिक ॲसिडचं, जे ॲसिटिक ॲसिड आयोनाइज झालेलं नाही त्याचं आयोनायझेशन करण्यासाठी वापरली जाते आणि दॅट इज हीट ऑफ आयोनायझेशन. तर या ठिकाणी आपल्याला डेल्टा H2 किंवा हीट ऑफ आयोनायझेशन किंवा राईज इन टेम्परेचर इथं आपण बघूया. इथं अगोदरच्या याच्यामध्ये किती होतं, 3.2 होतं. पार्ट ए मध्ये हे राईज इन टेम्परेचर जे आहे ते 3.2 होतं, इथं मात्र 2.9 आहे. किंवा टेम्परेचर ऑफ मिक्सचर हे सुद्धा जर आपण कम्पेअर केलं तर या ठिकाणी 30 डिग्री सेल्सिअस मिक्सचरचं टेम्परेचर आहे, तिथं मात्र याच्यापेक्षा जास्त होतं, 30.3 वगैरे होतं. तर हे कशामुळं, तर हे ॲसिड जे आहे ते वीक ॲसिड आहे आणि त्या वीक ॲसिड किंवा अनआयोनाइज्ड वीक ॲसिड जे आहे त्याचं आयोनायझेशन करण्यासाठी काही हीट ही युटिलाइज केली जाते. देअरफॉर ओव्हरऑल हीट इव्हॉल्वड
इन दिस रिॲक्शन, या रिॲक्शनमध्ये ओव्हरऑल हीट जी इव्हॉल्व होते ती पार्ट ए पेक्षा कमी इव्हॉल्व होते. तर याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की राईज इन टेम्परेचर आले 2.9 आणि हीट ऑफ न्यूट्रलायझेशन इथं आलेले आहे 11,600. अगोदरच्या याच्यामध्ये पार्ट एमध्ये 12,800 होते, या पार्टमध्ये 11,600 आहे. तर आपल्याला आता डेल्टा H1 आणि डेल्टा H2च्या दोन्हीच्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. परत एकदा या ठिकाणी सांगतो 11,600 याला फक्त निगेटिव्ह साईन दिलं जातं, ते बाय कॅल्क्युलेशन वगैरे निगेटिव्ह साईन येत नाही, बिकॉज दिस रिॲक्शन इज ऑल्सो एक्झोथर्मिक रिॲक्शन. नाउ लेट अस सी दी कॅल्क्युलेशन्स ऑफ पार्ट बी. अगेन Z is equal to 0.5, W for polythene bottle, water equivalent. W म्हणजे काय, वॉटर इक्विवॅलंट फॉर पॉलिथिन बॉटल इज इक्वल टू 0. परत पहिलं कॅल्क्युलेशन आहे क्यूची व्हॅल्यू फाइंड आउट करणं. ॲसिड प्लस बेसचा व्हॉल्यूम प्लस W इंटू TM मायनस T. ॲसिड 100 घेतलं, बेस 100 घेतलं, वॉटर इक्विवॅलंट Wची व्हॅल्यू 0 आहे. राईज इन टेम्परेचर जे आहे ते फॉर एक्झाम्पल 2.8 असेल या ठिकाणी. एक मिनिट परत एकदा चेक करूया मागच्या स्लाईडमध्ये. इथं 2.9 दाखवलेलं आहे, परंतु इथं मी कॅल्क्युलेशनमध्ये 2.8 घेतलेलं आहे. सॉरी, ओके, इथं करेक्ट घेतलेलं आहे, इथं 2.9 घेतलेलं आहे, इथं मिस प्रिंटिंग झालेलं आहे, 2.8 आहे, इथं 2.9 पाहिजे होतं, इथं 2.9 घेतलेलं आहे आणि याचं कॅल्क्युलेशन आलेलं आहे 580 कॅलरी. क्यूची व्हॅल्यू मिळालेली आहे. दुसरं कॅल्क्युलेशन डेल्टा H2 क्यू इंटू 10 डिवायडेड बाय झेड. क्यू मिळालेला आहे 580 गुणिले 10 डिवायडेड बाय झेडची व्हॅल्यू आहे 0.5 आणि याचं ॲन्सर आलेलं आहे 11,600 कॅलरी. आता आपल्याला या ठिकाणी आपल्याला डेल्टा H1 मिळालेलं आहे 12,800, डेल्टा H2 मिळालेलं आहे 11,600. आता आपल्याला हीट ऑफ आयोनायझेशन एका सिंपल सबस्ट्रॅक्शन फॉर्म्युल्याच्या सहाय्यानं फाइंड आउट करता येतं. हीट ऑफ आयोनायझेशन डेल्टा HI इज इक्वल टू डेल्टा H2 मायनस डेल्टा H1. डेल्टा H2 मायनस डेल्टा H1. डेल्टा H2 किती आहे, मायनस 11,600 मायनस डेल्टा H1 म्हणजे किती आला, मायनस 12,800. मायनस 11,600 मायनस 12,800 आणि दिस म्हणजेच काय झालं, 12,800 मायनस 11,600 and that comes to be 1,200 calorie. So this is the heat of ionization. तर हे जे मी रीडिंग्स घेतलेल्या आहेत त्या रीडिंग्स एक रिप्रेझेंटेटिव्ह एक्झाम्पल्स म्हणून घेतलेल्या आहेत. तर या ठिकाणी त्याच्या आसपासच तुम्ही रीडिंग घ्या. जनरली हीट ऑफ आयोनायझेशन जी आहे ती याच्या आसपास यायला पाहिजे आणि या हीट ऑफ न्यूट्रलायझेशन जी आहे ती सुद्धा डेल्टा H2 ही याच्या आसपास आणि डेल्टा H1 जी आहे ती 12,800च्या आसपास यायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला हीट ऑफ आयोनायझेशनची व्हॅल्यू एवढी मिळेल. तर या पद्धतीनं हा संपूर्ण एक्सपेरिमेंट जो आहे तो लिहून काढा पेपरवर आणि ऑब्झर्वेशन टेबलमध्ये, पुस्तकामध्ये जे ऑब्झर्वेशन टेबल आहे त्याच्यामध्ये हीट ऑफ न्यूट्रलायझेशन या कॉलम नंतर अजून एक इकडे कॉलम आहे राईट साईडला, तो काय कॉलम घेऊ नका, तो सरळ रिजेक्ट करा. आत्ता या ठिकाणी जेवढा मी हा ऑब्झर्वेशन टेबल दाखवलेला आहे तेवढाच पेजवर लिहा आणि शेवटी रिझल्ट या ठिकाणी लिहायचा आहे. रिझल्ट काय लिहिणार, therefore the heat of ionization of a weak acid is equal to 1200 calories. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला जूलमध्ये सुद्धा काढायला सांगितलं असेल, पुस्तकामध्ये दिलेलं आहे ते पण रिलेशन. 1 कॅलरी इज इक्वल टू 4.184 जूल्स हे रिलेशन आहे. म्हणजेच या 1200 कॅलरीला आपल्याला 4.184 मल्टिप्लाय केल्यानंतर जूलमध्ये व्हॅल्यू मिळेल. ओके, सो दॅट इज दी ओनली डिफरन्स. हे कॅल्क्युलेशन्स किंवा जूलमध्ये वगैरे करायची काही आवश्यकता नाही. तुमच्या माहितीसाठी रिलेशन फक्त लक्षात ठेवा. 1 कॅलरी इज इक्वल टू 4.184 जूल्स. पुस्तकामध्ये सुद्धा हे दिलेलं आहे. ओके, याच्याबद्दल काही शंका असतील तर मला विचारू शकता. थँक्यू व्हेरी मच.